नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर महत्त्वाची आहे. तुमचं टेन्शनही वाढू शकतं, कारण राज्यामध्ये मार्च महिना तापदायक ठरणार आहे. असं मी का म्हणतेय, कारण राज्याच्या विविध भागांमध्ये मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. एकंदरीत त्यामुळे सामान्यांच्या अंगाची लाही होणार आहे. आणि शिवाय कोकणासह मुंबई पुणे तापले, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यात अनेक भागात 31 ते 36 अंश सेल्सिअस इतकं तापमान बघायला मिळत आहे. तर यंदा मार्च तापदायक ठरणार आहे. मात्र आता राज्यात हीट वेव्स बघायला मिळत आहे. दुसरीकडे राजस्थान सारख्या वाळवंटामध्ये बर्फवृष्टी झालेली आहे. त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटामध्ये पांढरी चादर पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. रस्ते आणि शेतं देखील बर्फाच्या चादरीने झाकली गेली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याच्या आकारा एवढ्या गारा देखील पडलेल्या आहेत. शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान देखील झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. राज्यामध्ये हीटवेव्ह, मात्र राजस्थानमध्ये बर्फवृष्टी अशीच काहीशी परिस्थिती सध्या तरी आपल्याला बघायला मिळते. तर राजस्थानमध्ये तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, शेतीचं सुद्धा नुकसान झालंय. मात्र महाराष्ट्रामध्ये देखील आता उष्णतेचा थेट येलो अलर्ट दिलेला आहे. तरी सुद्धा पुणेकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. पुरेसा पाणीसाठा असल्यानं शहराला यंदा मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 टीएमसी पाणी कोटा हा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सध्या तरी मिळते. एकंदरीत आपण जर बघितलं तर पुणेकरांची पाण्याची चिंता मात्र आता मिटलेली आहे. तर आपण बघतोय आता राज्यामध्ये खरं तर उष्णतेचा कडाका चांगलाच वाढणार आहे. मार्च महिना सुद्धा सुरू झालेला आहे आणि मार्चमध्ये तुम्हाला उन्हाची काहिली सहन करावी लागेल. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या, पुरेपूर पाणी प्या. यासोबत आता राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा आपण घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. दत्ता गाडेवर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावरती गाडे कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पीडितेच्या दत्ता गाडेच्या सहमतीने त्याचे संबंध झाले असा दावा दत्ताच्या पत्नीने केला. तिने आरडाओरड का केली नाही हा सवाल गाडे कुटुंबियांनी केलाय. पुणे स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणामध्ये रुपाली ठोंबरे यांनी प्रकरणावरती मोठा दावा केला असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत आता या प्रकरणामध्ये शारीरिक संबंध संमतीने झाले, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा वाद निर्माण झाला असा दावा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय. मात्र यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होतंय असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. राज्यात दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीमधून प्रवास करतात. त्यातून आता सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात. मात्र तरी देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकही आगारात स्थानकामध्ये महिला सुरक्षा रक्षक नाहीये. हे धक्कादायक वास्तव आता समोर आलंय. शिंदे सेनेच्या महिला आघाडीने आता महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धुळे बस स्थानकाची पाहणी केली आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत. याबाबत आगार प्रमुखांना भेटून उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळेस केली आहे. पुणे बलात्काराच्या घटनेनंतर बस आगारातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झालेलं आहे. महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा आता छबिना उत्सव साजरा होतोय. या निमित्तानं वीरेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महाड तालुक्यातील विविध ग्रामदैवतांच्या पालख्या आज वीरेश्वर महाराजांच्या भेटीला येत आहेत. महाडमधल्या वीरेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त मंत्री भरत गुगावले यांनी वीरेश्वरांचं दर्शन घेतलंय. महायुतीने जे काम हाती घेतलंय ते सिद्धीस जावं यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे.
पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह दिसतोय आणि या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिद या ठिकाणी विशेष अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. तुळजाभवानी मंदिर गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट कायम राहणार आहे. पुरातत्व विभागानं पूर्वी तयार केलेल्या स्ट्रक्चरल रिपोर्टनुसार मुख्य शिखराची पुनर्बांधणी होणार आहे. ही माहिती पुरातत्व विभागाचे राज्य संचालक तेजस गार्गे आणि मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. जळगावमध्ये जामोदमध्ये बेंबळेश्वर मंदिरामध्ये जिवंत पाण्याच्या झऱ्यात कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणून टाकण्यात आलंय. त्या पाण्यानं भाविकांनी शाही स्नान करण्याचा लाभ घेतलाय. त्यानंतर महादेवांचं दर्शन घेतलंय. दरवर्षी महाशिवरात्रीला शिवालयाची विद्युत रोषणाई करून पूर्ण परिसर स्वच्छ केला जात असतो. महाराष्ट्रातील सर्वात उंच शनिदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. मेहकर तालुक्यातल्या डोणगावात ही प्राणप्रतिष्ठा झाली आहे. शनिदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त डोणगावामध्ये 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. यावेळेस असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारत न्यूझीलंड आज भिडणार आहे. दोन्ही टीम्सच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश झालेला आहे. मात्र अ गटात अव्वल क्रमांकासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस रंगणार आहे. पुण्यात भारतीय विद्यापीठ परिसरात 10 गाड्यांची अज्ञातानं तोडफोड केली. दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृहरचना मर्यादित सोसायटीमध्ये ही घटना घडली. भारतनगर या ठिकाणी लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञात इसमानं 10 वाहनांची तोडफोड केलेली आहे. डोंबिवलीमध्ये उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आला. या प्रकरणी बिल्डर चेतन माळी विरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलीस बंदोबस्तात पोकलेन जेसीबीच्या सहाय्यानं ही इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हातोडा मारत कारवाई सुरू केली आहे. बुलडाण्यामध्ये आता मराठीच्या मुद्द्यावर बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोंधळ घातलाय. खामगाव या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना आता मराठी येतच नसल्याचं कळत आहे. या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कान उघडणी केलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे आता परप्रांतीयांनी ओरबाडलेले आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन या गावातून प्रकार समोर आलाय. गावात घर नाही, शेती नाही, तरी पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचा आरोप केला जातोय. वांगणी बदलापूर रस्त्याचं काम संत गतीने सुरू आहे. त्यात पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारानं रस्त्याची माती गटारावर टाकली आहे. ग्रामपंचायतीचं गटार बुजवलं. सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाला. ठेकेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अहिलानगरमधील कोपरगाव शहरामध्ये टेलिग्राम कंपनीची लाईन टाकताना नगर परिषदेची जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे. दुकानांमध्ये पाणी शिरलंय. व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. अहिलानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करतंय. धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनानं तातडीने ही पाण्याची गळती बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हिंगोलीमध्ये प्रशासनाच्या मालकीच्या तलावातून अनेक जण मोटारीद्वारे पाणी उपसा करतायत. त्यामुळे ग्रामपंचायतीने तलावातील पाणी उपसा थांबावा असे आदेश जिल्हा परिषदेने दिले. दरम्यान पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने यावेळेस दिल्या असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे.
या क्षणाची सर्वात मोठी बातमी, धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा घेतला जाणार असल्याचं कळतंय. करुणा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने एकच खळबळ उडालेली आहे. सरपंच हत्ये प्रकरणामध्ये मुंडेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा हा आता दिला जाणार आहे का, हा सवाल यामुळे उपस्थित झालेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर 3/3/2025 अशी तारीख सुद्धा लिहिण्यात आलेली आहे. धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा देतील असं यावेळेस करुणा शर्मा मुंडे या म्हणताय. करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे आता उद्या खरंच धनंजय मुंडे आपला राजीनामा देणार आहे का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. करुणा मुंडे यांच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीत आपण पाहू शकतोय करुणा मुंडे यांची ही फेसबुक पोस्ट अतिशय महत्त्वाची मानली जाते. एकीकडे काल आपण बघितलं वाल्मिक कराड याच्या संदर्भात आणखी काही धक्कादायक घडामोडी समोर आल्या आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याचंही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या भोवती देखील चौकशीचा फास जो आहे तो आवळू शकतो आणि त्या आधीच आता धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार असं करुणा मुंडे यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस आता करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे आणि फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी खरं तर थेट 3 तारीख देखील या ठिकाणी लिहिलेली आहे आणि 3 तारखेला राजीनामा द्यावा लागणार असंही लिहिलेलं आहे. करुणा मुंडे यांनी आता फेसबुक पोस्टमधून हा दावा केलेला आहे. एकंदरीत आपण गेल्या साधारणतः 3 महिन्यांपासून बघतोय धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत. करुणा मुंडे यांनी मात्र आता फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्यानंतर त्यांना आता राजीनामा द्यावा लागणार आहे आणि तो राजीनामा ते उद्याच देतील असं देखील म्हटलेलं आहे. वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता धनंजय मुंडेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असल्याचं बघायला मिळत आहे. तर वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडेच आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी सरकार छुपा अजेंडा चालवतंय. एका राजकीय गुंडाला वाचवण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे असा घणाघात जरांगे पाटील यांनी केलेला आहे. एकंदरीत आपण बघतोय कराडचा आका धनंजय मुंडे असल्याचं यावेळेस जरांगे पाटील म्हणताय. सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट, वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे असं थेट जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. जरांगे पाटील यांनी आता अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. मनोज जरांगे पाटलांचा हा आरोप आहे. या आधी सुद्धा आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर त्यांनी थेट धनंजय देशमुख यांच्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपासाचा उलगडा व्हावा आणि या प्रकरणामध्ये योग्य कारवाई व्हावी यासाठी आंदोलनं सुद्धा केलेली होती, मोर्चे काढलेले होते आणि आता जी जरांगेंची भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. वाल्मिक कराड एवढी मोठी हिंमत जो करतो, जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे खंडणी मागण्याचा प्रयत्न करतो, हत्या करण्यापर्यंतचा प्रयत्न करतो, याच्या मागे त्याला कुणाचा तरी मोठा पाठबळ असण्याची शक्यता आहे. आणि तो कोण आहे, तुम्हाला कोण वाटतं? आहे तर धनंजय मुंडे, दुसरा कोण? तो सांगतोच ना, हा माझ्या जवळचा आहे, खूप अभिमानाने सांगतो. हाई तर हाई, असली भाषा आहे, हाई तर हाई असा शब्द होता त्याचा मीडियाच्या बांधून. त्याच्यासाठी कुटाने केली हे त्यांनी त्याच्यासाठीच केले असणार ना. गुन्हा करणं, पैसे मागणं, खंडण्या गोळा करणं, प्लॉट जमिनी बळकावणं, हे कोणासाठी? धनंजय मुंडेसाठीच केलं असं नाही. झाली ना आता माती त्यांची कायमची आयुष्याची, राखरांगोळी कायमचं सडणार. आता यामध्ये एक सुटणार नाही. आता त्यांचे लोक शाने झाले असतील ना आता तरी, कमीत कमी. किती स्वार्थी आहे, तर हे पद कसं सोडील? त्याला ना जनतेनं ज्या निवडून दिलं त्याचं नाही देणं गेलं. पैसा आणि पद पाहिजे, तर लालची आहे, त्याला खूप लालची आहे. तो पद आणि पैसे पाहिजे. स्वतःची जात मिली तरी झालं, स्वतः जात सुद्धा मारली त्याने. गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये 11,725 पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 9,904 पानपक्षी आणि झाडावरील गवताळ भागातील 1,821 पक्ष्यांचा समावेश असल्याचं देखील बघायला मिळत आहे. स्थलांतर करणारे पक्षी मार्च महिना उजाडला असतानाही अभयारण्यामध्ये पाहायला मिळत आहे.
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिवमध्ये आलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाला मिळालेली मुदत आता संपलेली आहे. मात्र वाघ पकडण्यामध्ये वन विभाग सपशेल अपयशी ठरलं. 28 फेब्रुवारीला संपलेली मुदत वाढवण्याची मागणी वन विभागाकडून करण्यात आली. मात्र पुन्हा मुदत वाढ मिळते का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी मुगाव शिवारामध्ये जंगली रानडुकरांचा हैदोस बघायला मिळाला. शेतकरी हरिभाऊ रुपदे यांच्या 3 एकर शेतातील नवीन लागवड केलेली केळीची बाग रानडुकरांनी रातोरात उद्ध्वस्त केली. या जंगली रानडुकरांचा बंदोबस्त करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांना शासनाकडे केली आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये बुडून एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. यशराज माने या तरुणाचं नाव आहे. पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जलतरण तलाव व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींनी नीट व्यवस्थापन करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. उल्हासनगरमध्ये एका नराधमानं शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मुलगी 7 महिन्यांची गरोदर असताना गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केलेला आहे. तर MMBRT आणि गर्भ स्वतःच नेऊन पुरवलेला आहे. मात्र आता याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीला त्याच्या कुटुंबासह बेड्या ठोकण्यात आल्या असल्याचं बघायला मिळत आहे. अकोल्यात एका 28 वर्षीय तरुणानं राहत्या घरातून मुलीचं अपहरण केलं. मुलीचं अपहरण झाल्याचं समजताच कुटुंबानं पातूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी कुटुंबाकडे 5,000 रुपयांची मागणी केलेली आहे. पालघरमधल्या वाडा तालुक्यातील खुपरी MIDC मधील एका फार्मा कंपनीला आग लागली आहे. त्यामध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. दरम्यान अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात यश आलंय. कंपनीमध्ये कामगार अडकले नाही अशी प्राथमिक माहिती समोर येते. पारंपरिक खेळांना चालना देण्यासाठी राज्यात क्रीडा महाकुंभ स्पर्धेचं आयोजन झालं आणि कौशल्य विकास, रोजगार आणि नाविन्यता मंत्री पंगलप्रभात तोडांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा होती आहे. 2 ते 9 मार्च दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा महाकुंभ स्पर्धा होईल. यामध्ये फुगडी, लगोरीसह 12 खेळांचा देखील समावेश असेल अशा प्रकारची माहिती सध्या तरी मिळते. मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. यावेळेस सरकारला घेरण्याची पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान आयोजित करण्यात आले. विरोधक मात्र सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचीही शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उत्तम जानकर यांनी आता एकाच गाडीतून प्रवास केला असल्याचं बघायला मिळालं. तर उत्तम जानकर हे शरद पवार पक्षाचे आमदार आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसपासून काउन्सिल हॉलपर्यंत अजित पवारांसोबत जानकर एकाच गाडीत होते. एकनाथ शिंदेंच्या आवाहनाला अजित पवार यांनी उत्तर दिलंय. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 पक्ष मिळून सत्तेत आहेत असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकवायचा आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर आता अजित पवारांनी हे उत्तर दिलेलं आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट दिली. या स्पर्धेतील खेळाडूंची पारितोषिकं ऐकून राज ठाकरे अवाक झाले. मी पण क्रिकेट शिकायला पाहिजे होतं अशी मिश्किल फटकेबाजी राज ठाकरेंनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी 12 मार्चला केज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होईल. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर पहिली सुनावणी पार पडेल. बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्हीचे फुटेज पेनड्राईव्हमध्ये द्या ही मागणी देशमुख कुटुंबियांनी RTI अंतर्गत केली. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम साठे, महेश केदार, सुधीर सांगळे कारागृहामध्ये असलेल्या जिल्हा कारागृहाची माहिती याशिवाय जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही संदर्भात माहिती मागवली आहे.
धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसं राजकारणामध्ये जर असली तर वाल्मिक कराड तयार होतील, ही टीका अंजली दमानी यांनी केली आहे. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. परळीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळच्या टोळीने एकाला जोरदार मारहाण केली आहे. परळीमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये ही मारहाण झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेली आहे. तर यावेळेस आता या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर घेतलेली नाही आहे. कोर्टाची ऑर्डर 21 फेब्रुवारी 2025 ला आल्यानंतर देखील पोलीस एफआयआर घेत नव्हते. दरम्यान बीडचे एसपी नवनीत कावत यांनी आता एफआयआर रजिस्टर केल्याचं दमानी यांनी म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलंय. या आरोपपत्रातून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालंय. त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर येते. कॅमेरा खराब झाल्याचं सांगून 22 फेब्रुवारी आधीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत. हा गंभीर आरोप सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलाय. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलंय. सरपंच हत्येतील आरोपींना सोडणार नाही, पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यामुळे आता आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल, ही माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. धनंजय मुंडे जर राजकारणात राहिले तर अनेक कराड तयार होतील, हा आरोप अंजली दमानी यांनी केला. मुंडेंचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा, ही मागणी देखील दमानी यांनी केली आहे. वाल्मिक कराडच्या आरोपपत्रातून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री पीए आणि ओएसडी बाबत कठोर निर्णय घेतात, मग मंत्र्यांवर का नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. कराडवर विचारलेल्या प्रश्नांवर आता पंकजा मुंडेंनी उत्तर देणं टाळलं. सरपंच हत्येप्रकरणी फडणवीसांनी शब्द दिलाय, ते गृह खातं सांभाळतात, त्यामुळे ते लक्ष देत आहे. मी पुण्यात आहे, पुण्यातले प्रश्न विचारा असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या वक्तव्यावरून अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंना खोचक सवाल केलेला आहे. तुम्ही बीडच्या आहात, बीडच्या लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे तुम्हाला तेथील घटनांचे सवाल विचारणार. मात्र त्याचे प्रश्न ऐकून धक्का बसलाय. जर तुम्ही फिरायला अमेरिकेत गेलात तर तुम्हाला काय ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का, हा सवाल करत दमानिया यांनी मुंडेंवर हल्लाबोल केलाय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षेप्रकरणी आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे. अजूनही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी न्यायालयानं 3 दिवसांची मुदत दिली आहे. मुंडे कोकाटे राजीनाम्यावरील प्रश्नावरती अशोक चव्हाण चांगलेच भडकले. माझ्याशी सगळ्यांची तुलना कशी होईल असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं. आदर्श घोटाळ्यात नैतिक जबाबदारी म्हणून तुम्ही राजीनामा दिला होता, मात्र हे 2 मंत्री राजीनामा का देत नाहीये, या प्रश्नावर चव्हाणांनी हे उत्तर दिलंय. ड्रग्ज संदर्भात सरकार झिरो टॉलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे. ड्रग्जच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही आहे. त्याला थेट बडतर्फ केलं जाणार आहे, हा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व पोलीस यंत्रणेला दिला आहे. आणि आता बातमी क्रिकेट विश्वातून. खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारत आणि न्यूझीलंड आज भिडणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या सेमीफायनलमध्ये स्थान पक्कं केलंय. पण अ गटात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी या 2 संघांमध्ये चुरस आहे. रविवारी होणारा सामना जो संघ जिंकेल तो संघ अ गटात अव्वल क्रमांक मिळवणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते. तर हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना असणार आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा आजचा सामना विराटसाठी स्पेशल असेल. विराट या सामन्यासाठी मैदानामध्ये पाऊल ठेवतात सचिन तेंडुलकर, MS धोनी, युवराज सिंग यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीमध्ये तो स्थान मिळवणार आहे. विराटला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली तर त्याचा हा कारकिर्दीतला 300वा वनडे असणार आहे. त्यामुळे तो 300 वनडे खेळणारा जगातील 22वा खेळाडू ठरेल, तर भारताचा 7वा खेळाडू तो ठरणार आहे.
तर विराटच्या कारकिर्दीतील आजचा हा 300वा सामना असणार आहे, वन डे खेळणारा 300वा सामना. आणि तसं जर झालं तर आज विराट जो आहे तो देशातला 7वा असा खेळाडू बनणार आहे. त्यासाठी विराटसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि विराट आज मोठा पल्ला गाठणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे आता विराट कोहली याची दमदार कामगिरी आज बघण्यासाठी सर्वजण उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. धोनी, सचिन आणि युवीच्या पंक्तीमध्ये आता विराट कोहली आज स्थान मिळवणार असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एक अतिशय मोठा टप्पा विराट कोहलीने गाठलेला आहे.